आज आपण इथं कृषी प्रदर्शनीमध्ये आलेलो आहे। आमचा अकोला जिल्हा परिषदच्या अंतर्गतमध्ये पशुसंवर्धन विभागाचा स्टॉल आहे इथं। त्यामध्ये आमचे मित्र थोडीशी इन्फॉर्मेशन मागतायत, त्याबद्दल देतोय। तर आपण आज सध्या देशी गाईच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत। तर देशी गाई जर म्हटल्या तर आपल्या भारतीय ओरिजिनच्या त्या असतात। त्यामध्ये ब्रीड जर बघितल्या आपण तर गीर आहे, गवळव आहे, थारपारकर आहे, लाल कंधारी आहे आणि साहिवाल आहे। या 5 ब्रीडसाठी जनरली आपण जास्त म्हणजे यांना वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, कारण की ब्राझील आपल्याकडली जे गीर गाय आहे ती ब्राझीलमध्ये त्यांनी इम्पोर्ट केली आणि ब्राझीलमध्ये त्याचं दूध प्रोडक्शन सध्या पर डे 24 ते 25 लिटर ते घेत आहेत। पण आपण सध्या क्रॉस ब्रीडिंग करतोय आणि आपला कल जास्त जर्सी गाईकडे वळलेला आहे। त्यामुळे आपल्या ज्या इंडियन गाई आहेत त्यांचं प्रोडक्शन घटत चाललं आहे, म्हणजे त्या ब्रीडिंगवर आपण फोकस केला नाही। तर सध्या जर आपण गीर, गवळव, साहिवाल आणि थारपारकर याची जर ब्रीडिंग केली तर आपल्याला इंडियन ओरिजिनच्या चांगल्या क्वालिटीच्या गायी मिळतील। या गाईचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही जी गाय आहे ही भारतीय वंशाची असल्यामुळे आपल्या वातावरणामध्ये सेटल झालेली आहे। त्यामुळे या गाईला रोग प्रादुर्भाव जो आहे तो फार कमी होतो। फक्त गीर गाईचा एक जो प्रॉब्लेम आहे ती ब्रीडिंगचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत तिचे, ज्या सर्व्हिसायटिस वगैरे तिच्यामध्ये जास्त होतो। तर याची जर फार्मिंग आपल्याला करायची असली इंडियन ओरिजिनच्या ब्रीडची तर आपण केली पाहिजे, पण कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही एका टेक्निकल पर्सनला कन्सल्ट केल्याशिवाय आपण यात करू नये। कारण की यूट्यूबवर सध्या गीर गाईचा एकदम भडीमार झालेला आहे। गीर गाईचं दूध गीर गाईचं दूध घ्या, त्यानंतर ते 80 रुपये लिटरने विकलं जातं। त्यामुळे कुठलाही बिझनेस करायच्या आधी आपलं मार्केट आपण आधी बघितलं पाहिजे। आपण ते दूध 80 रुपये लिटरने विकू शकू का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि त्यानंतरच आपण हे करायचं। आपल्या देशी गाईच्या दुधाचा जर विचार केला तर आपल्या देशी गाईच्या दुधामध्ये मिनरल्सचं प्रमाण चांगलं आहे, त्यानंतर फॅट पर्सेंटेजचं प्रमाण चांगलं आहे आणि मेडिसिनल पर्पजसाठी आपलं दूध हे खूप छान आहे। कॅन्सर पेशंटसाठी, पॅरालिसिस पेशंटसाठी सुद्धा याचा चांगला वापर होतो। म्हणजे ॲज कम्पेअर टू जर्सी गाई आपल्या देशी गाईचं जर दूध वापरलं आपण तर ते खूप चांगलं आहे। त्यामुळे तुम्ही देशी गाईच्या ब्रीडिंगकडे किंवा देशी गाईच्या फार्मिंगकडे वळावं असं माझं आव्हान आहे। आणखी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असले तर आपला नजदीकचा जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिथं जाऊन तुम्ही जर इन्क्वायरी केली तर तुम्हाला याची पूर्ण डिटेल माहिती मिळेल। धन्यवाद। थँक्यू।